नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. ओम श्री परमात्मने नमः. कर्मयोग बघतोय आपण. कर्म तर करायचं, पण कर्माचं बंधन पडू द्यायचं नाही. अवघडच आहे. कर्म करून त्याच्या बंधनात सापडायचं नाही. कारण असा कर्माचा सिद्धांत असा आहे की कुठलंही कर्म केलं की त्याचं बंधन येतच. चांगलं कर्म केलं तरी त्याचंही फळ भोगावं लागतं, वाईट कर्म केलं तरी त्याचंही फळ भोगायला लागतं. पण गीता अशी एक युक्ती सांगते आपल्याला, कर्म तर करायचंय पण कर्माच्या बंधनात पडायचं नाही, म्हणजेच कर्माचं अकर्म करायचंय. आता कर्माचं अकर्म कसं काय करायचं, तर त्याच्यासाठी प्रत्येक कर्म हे यज्ञासाठी करायचं. यज्ञायाचरतः कर्म समग्रम प्रविलीयते. सगळी कर्म तुमची संपून जातात, नाहीशी होतात, अगदी भस्मसात होतात असंही म्हटलेलं आहे. आता यज्ञ विज्ञ करायला आम्हाला नाही वेळ. खरंच आहे, आपल्याला रोज यज्ञ करायला सांगितलं तर कुठे वेळ आहे, आम्हाला वेळ नाही आहे. पण तो यज्ञ करायचाच नाही आहे. तो यज्ञ करायचाच नाही जो आपल्या डोळ्यासमोर आहे, तो यज्ञ करायचा नाही आहे. तर इथे म्हटलेलं आहे यज्ञार्थात कर्मणोन्यत्र समग्रम लोकोयं कर्मबंधनः. ही यज्ञार्थ कर्म जर का केली तर त्याचं बंधन पडत नाही. पण ही यज्ञार्थ कर्म सोडून इतर सगळी कर्म आपल्याला बंधनात टाकतात. नाही समजलं अजून आम्हाला. यज्ञ म्हणजे काय, बंधन म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, काहीच कळलं नाही. आता बघूया आपण हळूहळू. यज्ञ म्हणजे काय. यज्ञ म्हणजे ब्राह्मण मंत्र म्हणतायत, एक होमकुंड पेटलेलं आहे, अन्नदान चालू आहे, दक्षिणा वगैरे, हा यज्ञ आहेच आहे. पण रोजच्या साध्या आयुष्यात सुद्धा आपल्याला यज्ञ कसा करता येईल, प्रत्येक कर्म हे यज्ञ कर्म करता येईल का. हो, तेच सांगितलंय, प्रत्येक कर्म हे यज्ञ कर्म व्हायला पाहिजे. कसं सांगितलंय तर केव्हा आणि कोणी सांगितलंय हे, आणि आम्ही का ऐकायचं असा आपल्याला प्रश्न पडतो. आपल्याला कुणीही काही सांगितलं, आम्ही का बरं ऐकायचं असं वाटते. पण हा आदेश कुणी दिलाय तर प्रजापतीने दिलेला आहे. ज्यांनी या सृष्टीची निर्मिती केली, ते जेव्हा सृष्टीची निर्मिती केली तेव्हाच प्रजापतीने एक फार सुंदर आदेश देऊन ठेवलेला आहे, एक आपल्याला उपदेश केलेला आहे. सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती अनेन प्रसविष्यध्वम एषवोस्त्विष्ट कामधुक्. सहयज्ञा ही प्रजा सृष्ट्वा, जेव्हा प्रजा निर्माण केली तेव्हाच त्यांनी यज्ञ निर्माण केलेले आहे. आणि तेव्हाच प्रजापतीने आदेश दिलेला आहे की तुम्ही काय करा, एकमेकांना संतुष्ट करा. आता एकमेकांना संतुष्ट म्हणजे कुणाला संतुष्ट करायचे, आमच्याच घरच्या माणसांना, तसं नाही सांगितलेलं. देवान भावयतानेन ते देवा भावयन्तु वः परस्परं भावयन्त श्रेय परमवाप्स्यथ. इतकं सुंदर, अगदी आजच्या मॅनेजमेंटच्या युगातलं सुद्धा हे फार सुंदर तत्वज्ञान आहे, जे फार अनेक वर्षापूर्वी, हजारो वर्षापूर्वी प्रजापतीने सांगून ठेवलेलं आहे. आणि ते भगवंतांच्या मुखातून आपल्याला ऐकायला मिळालेलं आहे. सोपं आहे. तुम्ही देवांना प्रसन्न ठेवा, देव तुम्हाला प्रसन्न ठेवतील. आजच्या मॅनेजमेंटच्या युगामध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंग म्हणजे हेच तर आहे ना. इथे सांगितलंय देवान भावयतानेन ते देवा भावयन्तु वः. वः म्हणजे तुम्हाला, देव तुम्हाला संतुष्ट ठेवतील. मग त्याच्यासाठी कसं देवांना संतुष्ट ठेवायचं, म्हणजे कसं ठेवायचंय तर फक्त या सृष्टी चक्राचं उत्तम रीतीने आपल्याला पालन करायचे. सृष्टी चक्राला बाध न आणता आपलं जीवन त्या सृष्टी नियमानुसार समृद्ध करायचे. हळूहळू एक एक पायरी चढत जायचे आणि मग ज्ञान आत्मसात करायचे. असं जर का वर्तन राखलं तर तेच यज्ञकर्म होऊन जातं. आपल्या साध्या प्रार्थनेत जेवणापूर्वी जी प्रार्थना आपण म्हणतो त्याच्यातही म्हटलेलं आहे, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. साधं पोट भरण्याची म्हणजे भूक लागली की आपण पोटात काहीतरी ढकलतो, जेवण करतो. त्या क्रियेला सुद्धा यज्ञाचं स्वरूप दिलंय. कारण आतला अग्नी भडकलेला असताना त्याला एक एक घासाची आहुती देणं हा सुद्धा एक यज्ञच आहे. एक स्वयंपाक करणं, एखाद्या घरातल्या गृहिणीने उत्तम स्वयंपाक करणं हाही तिचा यज्ञच आहे. अगदी झाडूवाल्याने झाडूचं काम करणं, स्वच्छतेचं काम करणं हाही यज्ञच आहे.
म्हणजे कुठलंच कर्म क्षुद्र नाही, हीन नाही, गौण नाही. प्रत्येक कर्माचं आपल्याला यज्ञ कर्म करता येतं. अगदी मोठ्या डॉक्टरपासून राजकारण्यांपर्यंत प्रत्येक कर्म हे यज्ञ कर्म कसं करता येईल हेही आपण बघणार. पुढे सांगितलेलं आहे, भगवंत पुढे म्हणतात की तुम्ही काय करा, जेवताना सुद्धा कसं जेवायचंय. इष्टान भोगान हि वो देवा दास्यन्ते यज्ञ भाविताः तैर्दत्तान अप्रदायेभ्यो यो भुंक्ते स्तेन एव सः. तिसऱ्या अध्यायातले हे श्लोक आहेत, 10वा, 11वा, 12वा आणि 13वा. फार सुंदर तत्वज्ञान सांगितलंय की जे आपल्याला सहज समजेल, पटेल आणि आचरणात सुद्धा आणता येईल. इष्टान भोगान, आता अग्नी म्हटला, देव म्हटले की देवतांना त्यांचे त्यांचे भोग द्यावे लागतात. कुठल्या देवतांना कुठले भोग द्यायचे बघा. इष्टान भोगान ही वो देवा, तुम्ही काय करा, देवतांना त्यांचे त्यांचे भोग द्या. आणि जो कोणी त्या देवतांना त्यांचे भोग देत नाही त्याला इथे भगवंत चोर म्हणतात. आपल्याला राग येतो नाही का, आपल्याला वाटतं आम्ही चोरबीर नाही हो, आम्ही आमच्या अगदी सज्जन आहोत, आम्ही आमच्या पैशाने कमावतो, आमच्या पैशाचं धान्य आणतो आणि आमच्याच घरी आम्ही जेवतो, आम्ही काही चोर नाही आहोत. पण चोर नसलात तरी ही एक प्रकारची चोरीच आहे. ज्याचे भोग त्याला न देणं ही एक प्रकारची चोरीच आहे. म्हणजे बघा हां, तुम्ही अगदी मोठे कोणीतरी डॉक्टर असाल, इंजिनियर असाल, सॉफ्टवेअरमध्ये असाल, वकील असाल, शिक्षक असाल, जे कोणी असाल, पण तुम्ही तुमच्या घरात काही धान्य पिकवत नाही ना. ते धान्य पिकवण्यासाठी कोणाची तरी गरज लागते. कुणाची गरज लागते तर शेतकरी जेव्हा शेतात धान्य पिकवतो ते धान्य मग तो आणखीन कुठेतरी पाठवतो, दलालाकडे पाठवतो, मंडईमध्ये मार्केटमध्ये पाठवतो, मग ते दुकानात येतं, दुकानातला मुलगा आपल्या घरी सामान घेऊन येतो. अशी ही सगळी प्रक्रिया आहे. ह्या प्रक्रियेतनं मग ते पीठ आपण गहू आपण दळायला देतो, मग ते दळून आपण घरी आणतो. या सगळ्या प्रक्रियेमध्ये हे सगळं झाल्यानंतर आपल्या पोटामध्ये एक पोळी जाते. म्हणजे एका पोळीच्या मागे एवढ्या लोकांचे कष्ट आहेत. ही तर झाली माणसांची, मानवी शक्तीची ही योजना झाली. पण शेतकऱ्याला सुद्धा हे देणारा कोण आहे तर ही पंचमहाभूत आहेत. म्हणजे जर का आपण मागे 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 जायला लागलो तर पंचमहाभूतापर्यंत पोहोचू. आणि पंचमहाभूत कोणी निर्माण केली, त्या परब्रह्माच्या स्फुरणातून, त्याच्या संकल्पातून हे निर्माण झाले. म्हणजे आम्ही आमचं अन्न ग्रहण करण्यापूर्वी त्याला नमस्कार करायला पाहिजे, त्याला थँक्यू म्हणायला पाहिजे, त्याला धन्यवाद द्यायला पाहिजे. देतो का हो आपण? नाही देत. आपण काय म्हणतो, मीच करते, मीच शिजवते, मीच खाते, कुणाला कशाला बरं मी धन्यवाद देऊ. पण ह्या सगळ्यांचे कष्ट जर असतील आणि त्यांना जर का त्यांचे भोग पुरवले नाही, आता भोग आपल्याला त्यांची नावं गावं काहीच माहीत नाही, कोण शेतकरी आहे, कोण दुकानदार आहे, काही माहिती नसेल तरी आपल्याच घरातल्या देवासमोर एक नमस्कार करणं एवढा अवघड नाही आहे. त्या नमस्कारातनं ह्या सगळ्यांना त्यांचे त्यांचे भोग आपोआप पुरवले जातात. बरं, त्यांचाच वाटा नाही आहे तर आपल्याकडे पूर्वी पद्धत होती, गोग्रास होता, वैश्वदेव होता, काकबळी होता. पण या सगळ्यांचा अधिकार आहे. आपण जे अन्न शिजवतो ना त्या अन्नावर अगदी किडामुंगीचा सुद्धा अधिकार आहे. या सगळ्यांना त्यांचे भोग देऊन, किंवा अतिथी असेल, पूर्वी तर पद्धत होती अतिथी घरात आला किंवा अतिथी आपल्या घरात येणं हे गृहस्थाला अतिशय भूषणास्पद असायचं. त्यामुळे या सगळ्यांना भोग देऊन जेव्हा घरातला गृहस्थ किंवा गृहिणी जेवायला बसते तेव्हा ते कर्म म्हणजे यज्ञकर्मच होतं. आणि मग त्या कर्माचा बंधन पडत नाही, त्याचा बाध येत नाही आणि मग ते कर्म यज्ञकर्म होऊन जातं, असंही भगवद्गीता सांगते. म्हणजे यज्ञ काही अवघड आहे का? कुठे जायचं आहे का? कुठे पैसे खर्च करायचे? कुठल्या ब्राह्मणाला बोलवायचे? काहीच करायचं नाहीये. आपल्याच घरात आपल्या दैनंदिन कर्माचाच आपण कर्मयोग करू शकतो, असंही भगवद्गीता सांगते. त्याच्या पुढे असंही सांगितलेलं आहे की गृहस्थानी, प्रत्येक गृहस्थानी आणि गृहिणींनी कमीत कमी 5 तरी यज्ञ करावे. ते यज्ञ कुठले तर बघा, हे 5 यज्ञ सांगितले. त्या 5 यज्ञाच्या माध्यमातनं किंवा आधी त्यांनी 5 हिंसा सांगितल्या. कुठल्या हिंसा आहेत? कंडणी, पेषणी, चुल्ली, उदकुंभीच मार्जनी. कंडणी पूर्वी कांडायचे, पेषणी म्हणजे जात्यामध्ये पीठ दळणे,
चुल्ली म्हणजे चूल पेटवणे, उदकुंभी म्हणजे नदीवरनं पाणी भरणं आहे, आणि मार्जनी म्हणजे सडा किंवा आपल्या सारवण ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये, या 5 गोष्टीमध्ये आपल्या कळत किंवा न कळत थोडीशी हिंसा होत असते. आपण झाडताना त्याच्यामध्ये किडामुंगी असेल, पाणी भरताना कुणाची तरी आपला पाय पडला असेल, कुठल्या तरी जलचराची हिंसा होत असेल. या 5 हिंसाचं पण आम्हाला या टाळता येत नाही. पंचसूना गृहस्थस्य ताभि स्वर्ग न विंदती. त्याच्यामुळे स्वर्गप्राप्तीपासून हा गृहस्थ किंवा गृहिणी दूर जातात. मग या 5 हिंसावर काहीतरी उपाय आहे का, त्याचं परिमार्जन करता येईल का? तर येईल ना. त्याच्याबद्दल सुद्धा सांगितलंय, तुम्ही 5 प्रकारचे यज्ञ करा. कुठले यज्ञ, कसे यज्ञ करायचे? तर 5 प्रकारचे यज्ञ सांगितलेले आहेत. पहिला आहे तो ब्रह्मयज्ञ आहे. ब्रह्मयज्ञ, ब्रह्म कोणी करायचं? हा ब्रह्मयज्ञ तर ब्राह्मणांनी करायचा आहे. पण ब्राह्मण ही काही इथे जात नाही बरं का. ब्राह्मण ही केवळ तुमच्या जन्मानुसार ठरणारी जात नाहीये. तर ज्याला ब्रह्मप्राप्तीची इच्छा आहे तो ब्राह्मण, कुठल्याही जातीचा असो. आपल्याकडे उपनिषदामध्ये तर कितीतरी उदाहरण आहेत. सत्यकाम जाबालाचं उदाहरण आहे किंवा ऐतरेयाचं उदाहरण आहे. अनेक ब्राह्मण जातीत नसून सुद्धा अनेकांनी फार मोठं कार्य केले आणि ते ब्रह्मप्राप्ती त्यांना झालेली आहे. तर ब्रह्मयज्ञ कसा असतो? तर रोज थोडं तरी अध्ययन करायचं आणि थोडं जे आपल्याला माहिती आहे ते दुसऱ्यांना शिकवायचं, म्हणजे अध्यापन करायचं. हा झाला ब्रह्मयज्ञ. हा करणं अवघड आहे का? आपला मेंदू कधीच असा थकत नाही किंवा तो पूर्ण भरत नाही. मेंदूचा फक्त आपण 3% भाग वापरत असतो. 97% जागा रिकामीच आहे. त्यामुळे रोज नवीन शास्त्र, रोज नवीन विद्या, रोज नवीन कला शिकायला काय हरकत आहे? अगदी सगळ्या जगाचं ज्ञान काही आपल्याला झालेलं नाही, अगदी अल्पसं ज्ञान आहे, अजून कितीतरी मिळवण्यासारखे आहे. त्यामुळे रोज अध्ययन करायचं आणि रोज आपल्याला जे उत्तम येतंय ते इतरांपर्यंत पोहोचवणं. हा झाला ब्रह्मयज्ञ. आणखीन कुठला यज्ञ सांगितलाय? तर नृयज्ञ सांगितलंय. म्हणजे आपल्या घरी आलेल्या अतिथीचा सत्कार करणं, आदरातिथ्य करणं, पाहुणचार करणं, निदान काहीतरी त्याला खायला देणं, जेवण देणं, अंघोळीला पाणी देणं, पाय धुवायला पाणी देणं, किंवा निदान प्यायला गुळ आणि गुळाचा खडा आणि पाणी देण्याची पद्धत होती. हा झाला नृयज्ञ. हे यज्ञ तर करणं नक्कीच शक्य आहे. तिसरा आहे तो देवयज्ञ. देवयज्ञ म्हणजे काय आहे? तर होम केल्यामुळे तो देवयज्ञ साधला जातो. हा यज्ञ म्हणजे काय? तर प्रत्येक माणसाच्या ममैवांशो जीवलोके असं भगवंत म्हणतात. प्रत्येकाच्या मध्ये परमेश्वरी अंश आहेच आहे, याची सतत जाणीव ठेवणं. अशी जर का जाणीव माझ्यामध्ये असेल तर माझ्या हातनं नीच कृत्य, चोरी, हिंसा, दरोडा, मारामारी असली कुठलीही दुष्कृत्य माझ्या हातनं घडणारच नाहीत. म्हणजे ही सतत जाणीव असणं, सात्विकपणाची सत्वगुण आणखीन वृद्धिंगत करणं, ही जाणीव असणं, हा सुद्धा एक प्रकारचा देवयज्ञ आहे. पुढचा आहे तो भूतयज्ञ आहे. भूतयज्ञ म्हणजे काय आहे? तर भूतयज्ञ म्हणजे जसं मला या सृष्टीमध्ये जगण्याचा अधिकार आहे तसं सगळ्यांनाच आहे. सगळ्या भूतमात्रांना या सृष्टीमध्ये अधिकार आहे. उपनिषदात तर असं सांगितलंय, पावसाचे 10 थेंब जर का पृथ्वीवर पडले तर त्याच्यातले 4 थेंब वाहून जायला पाहिजे, नदीमध्ये जायला पाहिजे, ओहळ असो, नाला असो, आणि मग ते वाहत वाहत समुद्रापर्यंत जायला पाहिजे. 2 थेंब आहेत ते जमिनीत जिरले पाहिजेत, म्हणजे झाडा वेलींना पाणी मिळेल. 2 थेंब आहेत ते पशुपक्ष्यांना मिळाले पाहिजेत. आणि फक्त 2 जे थेंब उरलेले आहेत त्याच्यावर फक्त माणसाचा अधिकार आहे. आता त्या 2 थेंबापैकी तुम्ही किती वाया घालवणार आहात, किती वापरणार आहात अंघोळीला, धुण्याला, भांड्याला आणि प्यायला, ते तुम्हीच ठरवा. हा भूतयज्ञ आहे. कारण प्रत्येक जीवाला या सृष्टीमध्ये जगण्याचा अधिकार आहे, हे आपण लक्षात घ्यायचं. मीच शहाणा, मीच मोठा, माझ्याकडे एवढा पैसा आहे, माझ्याकडे सत्ता आहे म्हणून सगळ्या सृष्टीवर अधिराज्य गाजवायचा तुला हक्कच नाही आहे, हे जाणवणं, हे त्याप्रमाणे आचरण करणं, हाच एक प्रकारचा भूतयज्ञ आहे. आणि पुढचा शेवटचा 5वा जो आहे तो पितृयज्ञ आहे. पितृयज्ञ म्हणजे काय सांगितलंय? तर पितृयज्ञ आपल्याला पितरांकडनं, आपल्या पूर्वजांकडनं काहीतरी फार मोठं ठेवा मिळालेला आहे. सगळ्यांनाच काहीतरी मिळालंय. बघा ना, एखाद्या घराण्यामध्ये सगळे गोरे असतात, कुठल्या घराण्यामध्ये सगळे सुंदर असतात, कुठे उंच असतात, कुठे बुद्धिमान असतात,
आपल्याला आपल्या वाडवडिलांकडनं, अगदी आजोबा पणजोबा खापर पणजोबांकडनं काहीतरी मिळालंय. एखादी लकब असते, एखादं उच्चारण असतं, एखादं भाषा ज्ञान असतं. प्रत्येकाला काहीतरी मिळालेलं आहे. ते जे ज्ञान आहे, जे गुण आहेत, ते जाणीवपूर्वक त्यांचं संवर्धन करायचं, त्यांच्यामध्ये वाढ करायची. आणि शिवाय याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे ते पुढच्या पिढीपर्यंत पोचवायचं. आपल्या मुलांमध्ये आपोआप तर येणारच आहे, तुमच्या जीन्समधनं येणार आहेत ते खरंच आहे. पण कधी कधी हे गुण सुद्धा जाणीवपूर्वक त्यांची संवर्धन, त्यांची जोपासना करायला पाहिजे. हे जर का तुम्ही पुढच्या पिढीपर्यंत पोचवू शकलात तर हा पितृयज्ञ सुद्धा साधता येईल. म्हणजे जे मला मिळालेलं आहे त्याच्यात माझं कर्तृत्व काही नाही आहे. मला माझ्या आजोबांकडनं जे मिळालं आहे ते मी माझ्या नातवंडापर्यंत पोचवणं ही माझी कर्तव्य आहे. आणि ह्याच्यामध्ये 25% वाढ होऊ शकते. मला जे माझ्या आजोबांकडनं मिळालंय ते समजा 100% असेल तर माझ्या नातवांमध्ये मी 125% त्याच्यामध्ये 25% वाढ करू शकते. आणि त्याच्यावरूनच म्हण आलेली आहे, बाप से बेटा सवाई. हे 5 यज्ञ करता येतील का? म्हणजे आम्हाला बघा, ब्रह्मयज्ञ आहे, नृयज्ञ आहे, देवयज्ञ आहे, भूतयज्ञ आहे आणि पितृयज्ञ आहे. अवघड आहेत का? फक्त तुमचं सदाचार, सद्वर्तणूक तुमची चांगली असेल तर हे 5 यज्ञ करणं काहीच अवघड नाहीये. या 5 यज्ञाच्या माध्यमातून तुमच्याकडनं कळत किंवा न कळत होणारी जी पापं आहे, जी हिंसा आहे, जे दोष तुमच्यामध्ये येऊ शकतात ते या 5 यज्ञांनी फक्त टाळता येतात. या 5 यज्ञांनी आपल्याला हे आणि त्या परमेश्वरापर्यंत जाण्याची एक वाट आपल्याला मोकळी सुद्धा करता येते. याच्या व्यतिरिक्त भगवद्गीतेमध्ये आणखीन 12 यज्ञ सांगितलेले आहेत. 12 प्रकार. 4थ्या अध्यायामध्ये संपूर्ण 12 यज्ञ सांगितले. दैवयज्ञ, तपोयज्ञ, योगयज्ञास्तथा परे, स्वाध्याय ज्ञानयज्ञाश्च यतयः संशितौ रताः. किती सुंदर यज्ञ सांगितलेत बघा. किती प्रकारचे यज्ञ आहेत. अगदी साध्यातल्या साधा म्हणजे तुमचा श्वास घेणं, प्राणायामच एक प्रकारचा आहे. श्वासोच्छ्वास, श्वास आत घेणं आणि श्वास बाहेर सोडणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे खरं म्हटलं तर. याच्यामध्ये काहीच कष्ट नसतात. पण तरी सुद्धा ह्या प्रक्रियेला सुद्धा एक यज्ञाचं स्वरूप देता येईल का? म्हणजे आत श्वास घेताना सो आणि बाहेर सोडताना हम जर का म्हटलं तर हा एक जपच चालत राहणार आहे. आणि ह्याला म्हटलेलं आहे अजपाजप. मुद्दाम वैखरीने करायचाच नाहीये, मुद्दाम उच्चारण सुद्धा करायचं नाहीये. पण प्राणायाम हा सुद्धा एक यज्ञ ठरू शकतो. अपाने जुह्वति प्राणम प्राणे पानं तथा परे, प्राणापान गतिरुध्वा प्राणायाम परायणाः. किंवा मग अजून कुठला यज्ञ करता येईल? अपरे नियताहारा प्राणान प्राणेषु जुह्वति. आहारावर नियंत्रण करून सुद्धा एक प्रकारचा यज्ञच आहे. संयमाग्निषु जुह्वति. संयमरूपी सुद्धा यज्ञ आपल्याला साधता येणार आहे. असे अनेक 12 प्रकारचे यज्ञ या सृष्टीमध्ये आपल्याला सांगितलेले आहेत. याच्यापैकी जे आपल्याला शक्य आहे ते यज्ञ जरूर करायचे आहेत. म्हणजे आपल्याला कर्माचा कर्मयोग साधता येणार आहे. यज्ञ अर्थात कर्मणोन्यत्र लोकोयं कर्मबंधना. म्हणजे मग त्या कर्माचं बंधनही पडणार नाही. असे किती यज्ञ सांगितलेले आहेत. असे कितीतरी यज्ञ या 4थ्या अध्यायामध्ये सांगितलेले आहेत. इथे म्हटलेलं वितता ब्रह्मणो मुखे एवं बहुविधा यज्ञ वितता ब्रह्मणो मुखे. कुठले कुठले यज्ञ सांगितले तर वेदामध्ये सुद्धा पुष्कळ प्रकारचे यज्ञ सांगितलेले. कर्मजान विद्धितान सर्वान एव ज्ञात्वा विमोक्ष्यसे. हे जर का तू नीट जाणून घेतलं तर तू ह्या कर्माच्या बंधनातनं मुक्त होणार आहेस. वेदातले यज्ञ सुद्धा जाणून घे आणि त्याप्रमाणे काम कर. आता कर्मयोग आपण बघतो आहोत. कर्मयोग बघितला, यज्ञ बघितले. या यज्ञाच्या माध्यमातून कर्म करत असताना सुद्धा आपल्याला कर्मातनं मुक्त व्हायचंय. पण ह्या कर्माला मात्र ज्ञानाची जोड पाहिजे. कर्म, कुठलंही कर्म नुसतंच एकटं करता येत नाही. नुसताच मी कर्मयोग आचरीन, ठीक आहे ना, कर्मयोग आचरता येईल. पण त्या कर्माला ज्ञानाची जोड असायला पाहिजे. म्हणजे कर्माला ज्ञानाचे डोळे पाहिजे. म्हणजे ज्ञाना वाचून कर्म हे आंधळ आहे आणि कर्मा वाचून ज्ञान हे पांगळ आहे असं म्हटलं जातं.
किंवा तिन्ही योग असं आपल्याकडे म्हटलंय की ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग हे तिन्ही योग कसे आहेत तर ते एकमेकांमध्ये गुंफलेले आहेत. बघा, साधं अगदी स्वयंपाकाचं उदाहरण घेतलं, अगदी कुठलाही स्वयंपाक, अगदी तुम्हाला समजा पुरणपोळी करायची तर त्याचं आधी ज्ञान पाहिजे ना. ज्ञान पाहिजे ना, काय किती डाळ घ्यायची, किती गूळ घ्यायचा, किती कणिक घ्यायची, कसं लाटायचं, कसं, हे सगळं ज्ञान पाहिजे. म्हणजे कर्माला ज्ञानाची जोड नसेल तर त्या कर्म निष्फळ होणार आहे. बरं, या कर्म आणि ज्ञान जरी जोडी जमली तरी त्याला सुद्धा भक्तीचे आणखीन एक साथ पाहिजे, भक्तीचं अस्तर पाहिजे, भक्तीची झालर पाहिजे. कारण जेव्हा मी स्वयंपाक करते तेव्हा माझ्या कुटुंबियांचं स्वास्थ्य चांगलं राहावं, त्यांचं पोट भरावं, त्यांची रसना तृप्त व्हावी असा विचार नक्कीच असला पाहिजे. म्हणजे कर्माला ज्ञानाची जशी जोड आहे तशी भक्तीची सुद्धा जोड पाहिजे. हे झालं गृहिणीचं उदाहरण. पण अगदी मोठी उदाहरणं घेतली, अगदी डॉक्टरांचं जर का उदाहरण घेतलं तर डॉक्टरांना सुद्धा कर्म तर करता यायलाच पाहिजे. ऑपरेशनचं कर्म आहे ते तर करायलाच पाहिजे, पण आधी मुख्य म्हणजे त्याच्यासाठी ज्ञान पाहिजे. सर्जरीचं पूर्ण ज्ञान असल्याशिवाय तुम्ही त्या ऑपरेशन टेबलवर त्या पेशंटला घेऊच शकणार नाही. पहिल्यांदा ज्ञान आहे. बरं, पण ज्ञान आहे, समजा एखाद्या डॉक्टरांनी अगदी फार मोठी सर्वोच्च पदवी मिळाली, पण ज्ञान आहे, पण तो जर का म्हणला मी कर्मच करणार नाही तर काय उपयोग आहे. ज्ञानाला कर्माची जोड पाहिजे आणि ह्या दोन्हीच्या जोडीला भक्ती सुद्धा पाहिजे. अगदी डॉक्टरांना सुद्धा, बरं का, डॉक्टर ते आस्तिक असतील किंवा नसतील, पण डॉक्टरांना सुद्धा भक्तीची जोड पाहिजे. म्हणजे कशी तर पहिल्यांदा त्यांची, कारण त्या सगळे उलट डॉक्टर जास्त सश्रद्धा असतात. म्हणजे त्यांची ही भावना असते की प्रयत्न करणं माझ्या हातात आहे, पण यश देणं त्या परमेश्वराच्या हातात आहे. असे बरेचसे डॉक्टर, 90% डॉक्टर परमेश्वरावर श्रद्धा ठेवणारे. आणि दुसरी गोष्ट, त्यांची त्या पेशंटवर सुद्धा तेवढीच माया पाहिजे, प्रेम पाहिजे, तरच असं वाटलं पाहिजे की नाही, मला जे कौशल्य आहे, माझ्याकडे जे ज्ञान आहे, माझ्याकडे जे स्किल आहे त्यातून हा रुग्ण बरा व्हायला पाहिजे. म्हणजे ज्ञान, कर्म आणि भक्ती या त्रिसूत्री आहे. गीतेतली सुद्धा हे मुख्य असे 3 योग आहेत आणि ह्याचा आपण एक एक टप्प्याटप्प्याने अभ्यास करणार आहोत. आता तर आपण कर्मयोगाचा तर करतोच आहे, पण या कर्माला ज्ञानाची जोड हवी, भक्तीची जोड हवी. असं तीन प्रकारांनी जर का परमेश्वरापर्यंत जायचं ठरलं तर परमेश्वर अगदी आपल्यासाठी तयारच आहे, उभाच आहे असंही म्हणूया. आणि या कर्मयोगाचा उत्तम रीतीने अवलंब करण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करूया. पहिल्यांदा स्वधर्म ओळखायचा, स्वकर्म ओळखायचं, ते उत्तम रीतीने करायचं, ईश्वरार्पण वृत्तीने करायचे, अहमपणा काढून टाकायचे, फळाची अपेक्षा करायची नाही. आणि तरीसुद्धा ते कर्म अत्युत्तम, मला जेवढं बेस्ट, माझ्याकडनं उत्तम जेवढं देता येईल तेवढं द्यायचं. असं केलं तर आपल्या सगळ्यांच्या कर्माचा, आणि सगळ्यांनी आपापली कर्म जर का चोखपणाने पार पाडली ना तर या अनुशासनाची वेगळी गरजच पडणार नाही. स्वयं अनुशासनच जर असेल तर पोलीस नको, न्यायसंस्था नको, वकील नको, जज नको. प्रत्येकाने आपलं काम मनापासून आणि सुंदर रीतीने केलं तर हे जग किती सुंदर होईल ना. असं सुंदर जगाची आपण मनामध्ये इच्छा बाळगूया. परमेश्वराकडे, योगेश्वराकडे प्रार्थना करूया आणि इथेच थांबूया. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती.